नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे पिसाट वारं. या कथेचे लेखक निलेश देसाई. मे महिन्यातले दिवस होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी येऊन आम्हाला तसे 20 दिवस होऊन गेले होते. त्या काळी कधी एकदा सुट्टी लागते आणि आम्ही गावी पळतोय असं नुसतं होऊन जायचं. त्याला कारणच खास असं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे विखुरलेले भावकीतले भाऊबंद एकत्र जमणार आणि धमालमस्ती होणार हे ठरलेलं असायचं. मी 10वीची परीक्षा नुकतीच दिली होती. जवळपास एकाच वयाची सर्वजण असल्याने त्या मस्तीची मजा काही औरच होती. आमचं गाव तसं पूर्णपणे एका टोकाला आहे. म्हणजेच त्या भागातले सर्वात शेवटचे असे आमचे गाव. त्यापुढे फक्त डोंगर आणि वाट तुडील तितका फक्त निसर्गच निसर्ग. बाकी पक्का रस्ता वगैरे काही भानगडच नाही. मुख्य गावापासून आजूबाजूला डोंगरात वसलेल्या काही वाड्या तेवढ्या आहेत. प्रत्येक भावकीप्रमाणे फार फार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आलेल्या त्या वाड्या, त्यातीलच एक आमची वाडी. मुख्य गावापासून साधारण 20 मिनिटे कच्च्या रस्त्याने डोंगराच्या दिशेने निघालो की आमची वाडी आली. मोजून 10-12 घरांनी मिळून बनलेली ती वाडी. त्या 10-12 घरातील सर्व कुटुंबे एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जुळलेली. त्यातील लहान शालेय वयातील 3-4 मुले सोडली तर बाकी आम्ही 10-12 जण मुंबईचेच असे. यंदाही आम्ही सर्व टाळकी एकत्र जमून वाडीत धिंगाणा घालत होतो. दिवसभर क्रिकेट, लपाछपी, विटीदांडू, कॅरम खेळायचो आणि संध्याकाळी माझ्या घरी टेपवर मोठ्या आवाजात गाणी लावून नाचायचो. त्यावेळी मोबाईलचे फॅड आले नव्हते, म्हणून आमच्या असल्या दिनक्रमात झाडून सगळ्यांची उपस्थिती असायचीच. रात्री जेवण वगैरे उरकून सगळे अंगणातल्या खाटेवर जमा व्हायचे. वर पसरलेल्या अंधाराच्या काळ्या चादरीवर नक्षीदार चांदण्यांची नांदी असायची. ते दृश्य खरोखरच विलोभनीय असं वाटायचं. रात्री आमच्या चर्चासत्रात दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग व्हायची. त्या रात्री आम्ही सगळेजण निवांत जेवण उरकून खाटेवर बसलो होतो. आमच्या ग्रुपमधल्या मुली सोडल्या तर आम्ही 6 जण, म्हणजेच मी, महेश, उमेश, आकाश, सुनील आणि हनुमंत. यांच्यापैकी सुनील आणि हनुमंत एक गावीच असायचे. तर आमच्या अशाच उगाचच्या चर्चा सुरू होत्या. अचानक एखादी महत्वाची बाब आठवावी तसं उमेशने सगळ्यांना थांबवलं. थांबा, एक महत्वाची सूचना. अतिउत्साहानं उमेश म्हणाला. काय रे गाड्या, काय झालंय? सुनीलने संभ्रमानं सगळ्यांकडे पाहत त्याला विचारलं. अर्थातच उमेश सोडून आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव त्याला दिसले. आम्हीही कुतूहलानं उमेशकडे पाहत होतो. मित्रांनो, उद्याचा आपला प्रोग्राम फिक्स झालाय. मस्तपैकी फेस्ट करायची. झक्कास आयडिया फक्त आणि फक्त माझ्याच डोक्यात आली. उमेश अजूनही तितक्याच उत्साहात होता आणि त्या उत्साहित खुलाशानं आम्हालाही पुरेपूर आनंद झाला. आमच्या आनंदी होण्याचे निमित्त खरे जितके भारी होते की ते शब्दात वर्णन करणे म्हणजे त्या आनंदाला एक आणि कुठल्याशा भारी भक्कम शब्दात एकत्रित बंदिस्त करून मांडावे असे झाले असते. फिस्ट अर्थात पार्टी म्हणजे एक वेगळीच मजा. फिस्ट करण्याचा आमचा अंदाजही निराळाच होता. जो मेनू ठरवला त्याचे सर्व साहित्य प्रत्येकाने आपापल्या घरून थोडे थोडे आणावे आणि रात्री दूर शेतात जाऊन 3 दगडांची चूल करून मग छानपैकी तो मेनू तयार करावा आणि मग तिथे शेतात गोल करून त्या पदार्थावर तुटून पडायचे
असा एकूण आराखडा असायचा. मग कशाची करायची पार्टी? मी विचारलं. हा यार, आता जरा वेगळंच काहीतरी सुचवा, महेश म्हणाला. वेगळं काय आता? जी लवकर बनतंय तीच फायनल करू, हनुमंतनं आपलं म्हणणं मांडलं. ओय, आता लहान नाही राहिलो आपण. आत्तापर्यंत आपण फक्त व्हेज पार्टी केली, पण यावेळी आपण चिकन आणायचं, उमेशने स्पष्ट केलं. कोंबडी? हनुमंतने डोळे विस्फारले. एक नंबर आयडिया आहे. आकाशही खुश झाला. लगा उम्या, कोंबडी बनवायला लई टाइम लागतोय, त्यात गावात कोंबडीवाला कापायला 10 रुपये जादा घेतोय, सुनील म्हणाला. सुन्या, गप जरा. हन्म्याला मी बघितलंय, त्याच्या घरी तोच कापतो कोंबडी, त्यामुळे आपल्याकडे खाटीक पहिल्यापासूनच तयार आहे, उमेशने सुनीलची शंका खोडून काढली. निल्या, माशा, तुम्ही काय बोलताय? हनुमंतने विचारलं. अन्या, महेश नाही तर म्हैशा बोल, माशा काय? महेश वैतागला तसा आम्ही सगळे हसायला लागलो. हनुमंत कोंबडी कापायला तयार झाला. गावठी कोंबडी परवडली नसती म्हणून नुकत्याच गावात मिळणाऱ्या बॉयलर कोंबडीवर शिक्कामोर्तब झाले. मी आणि महेश इतरांहून वर्षभराच्या फरकाने मोठे असल्याने प्लॅनिंगची जबाबदारी आमच्यावर आली. तरीही उमेशची आयडिया असल्यामुळे पुढारीपणाचा मान अर्थात त्याचाच होता. यावेळी जरा घरापासून दूरच्या शेतात जाऊन जेवण शिजवायचं, जेणेकरून झणझणीत खमंग वास सुटल्यावर मोठ्या माणसांपैकी कोणी चव पाहायला तिथे येणार नाही. तसे बरेच अनुभव या अगोदर आम्हाला आले होते, म्हणूनच यावेळी खबरदारी म्हणून तसं करणं गरजेचं होतं. नाहीतर चव बघायच्या नादानं अर्ध जेवण तिथंच संपलं असतं. दुसऱ्या दिवशी नदीवरून आंघोळ करून येताना मी आणि महेशने सर्वांना प्रत्येकाची कामे वाटून दिली. संध्याकाळी 5 नंतर महेश आणि हनुमंत गावात कोंबडी आणायला जाणार होते. मी आणि सुनील डोंगरातून सुकी लाकडे, तुरकाट्या, सुकलेली मोठाली पाने ठरलेल्या ठिकाणी जमा करणार होतो. आकाश आणि महेश प्रत्येकाच्या घरात जाऊन तेल, मीठ, चटणी, खोबरे, लसूण, टोप, पळी इत्यादी साहित्य जमा करून घेऊन येणार होते. साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी आणि सुनीलनं जळणासाठी पुरेशी लाकडी गोळा केली होती. आम्ही दोघेही दमल्यामुळे निवांत बसलो होतो. वातावरणातील गारवा वाढण्यास सुरुवात झाली होती. मी आसपासच्या परिसराकडे पाहण्यात गुंग होतो. काही अंतरावर फणसाचे एक जुने झाड आमच्यावर नजर रोखून असल्यासारखं पाहत होतं. त्यापुढे जुळ्या भावाप्रमाणे एकमेकांना खेटून असलेली 2 आंब्याची झाडे वाकून आम्हाला न्याहाळत होती. त्यांच्या पल्ल्याड काहीशा ओसाड जमिनीनंतर एक भल्या मोठ्या घेराचे वडाचे झाड होते. मी बसलेल्या जागेवरून त्याच्या जुन्याच्या दिसणाऱ्या पारंब्यांनी त्याच्या खोडाला झाकल्याचा भास निर्माण होत होता. आसपास असूनही काही मध्यम बारीक आकाराची झाडे डुलत होती. जेवण बनवण्याची ती जागा उमेशनं निवडली होती. चला लगा, हन्म्या आला, सुनील म्हणाला. तसं मी थोडं भानावर आलो. मागे पाहिलं. हनुमंत आणि महेश येताना दिसले. आम्ही जवळपास सारख्या आकाराचे 3 मोठाले दगड निवडले आणि चूल बनवून त्यात एक मोठे लाकूड आणि बारीक काटक्या व्यवस्थित लावल्या. वरून सुकलेली पानाचे आच्छादन त्यावर टाकले. एकंदर आम्ही आमचे तिथपर्यंतचे काम पूर्ण केले होते. महेश आणि हनुमंत जवळ येऊन विसावतील तोपर्यंत दुरून उमेश आणि आकाश देखील येत असल्याचे दिसले. हनुमंतने एखाद्या सराईत कारागिराप्रमाणे चुलीवर जाळ करून उरलेले सोपस्कर पूर्ण केले. काही वेळातच भांड्यात चिकनचे तुकडे आणि त्याभोवती गप्पा मारत असलेले आम्ही असे चित्र होते. संध्याकाळचे 7:30 वाजले होते आणि संपूर्ण परिसर गूढ अंधारात झाकोळला गेला होता. गावात अंधार जरा लवकरच होतो. त्यातल्या त्यात आम्ही रानात असल्या कारणाने तिथे त्या अंधाराचा प्रभाव काहीसा जास्तच होता. आम्ही अजून थोडे थांबायचे ठरवले. 8 वाजेपर्यंत रस्सा बनवायला सुरुवात करू
असे ठरले. गाणी म्हणत एकमेकांशी मस्ती करत आम्ही सभोवतालच्या जगाला संपूर्णपणे विसरून गेलो होतो. काही वेळातच मला अचानक वातावरणात काही बदल जाणू लागला. गारठा नेहमीपेक्षा काहीसा जास्त जाणू लागला. थंड हवेचा झोत वारंवार रंगाला येऊन आपली उपस्थिती दर्शवत होता. रातकिड्यांची किरकिर आत्ताशा जरा वाढली होती. अधूनमधून वटवाघळांचे आवाज त्या रातकिड्यांच्या आवाजाला चिरत असल्याचे भासत होते. झाडांची सळसळ एव्हाना वाढू लागली होती. नेमकी त्या झाडांची सळसळ आहे की कोणीतरी त्या झाडांवरून सळसळत जातंय, काही अंदाज बांधता येत नव्हता. मला भास होत होता का? तसा आमचा गोंधळ बराच होता, पण त्यातल्या त्यात मी इतरही आवाजांचा आढावा घेत होतो. मला जाणवत असलेल्या त्या बदलांची कल्पना इतर कोणाला आली की नाही हे जाणण्यासाठी मी आळीपाळीने सर्वांना त्यांच्या नकळत निरखून पाहू लागलो. इतर कुणावर त्या परिस्थितीचा काहीच असर दिसत नव्हता, पण हनुमंत मात्र सारखाच सावध असल्यासारखा मागे वळून पाहत होता. तो कुणाला काही बोलला नाही, पण माझ्या कटाक्षातून त्याची भिरभिरती नजर सुटली नव्हती. याचा अर्थ नक्कीच मला भास होत नव्हता, पण कुणास ठाऊक का मी त्याकडे दुर्लक्ष केलं. रस्ता बनवायचे काम हनुमंत आणि मी स्वीकारले असल्याने आम्ही कामाला लागलो. थोड्याच वेळात हनुमंतने चुलीचा जाळ वाढवला आणि चिकनचा रस्सा शिजवायला सुरुवात झाली. आम्ही भाकरी इत्यादी घरून आणायला निघणार होतो. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे हनुमंत तिथेच थांबून इतर सर्वजण जेवण आणायला घरी जाणार होते, पण मी मुद्दामच हनुमंतसोबत तिथे थांबायचे ठरवले. सोबत उमेशलाही थांबण्यास राजी केलं. उगाच एकट्या दुकट्यापेक्षा संगत बरी म्हणून आम्ही तिघेही तिथे थांबलो. आकाश, महेश, सुनील तिघे आमच्याही घरून आमची भाकरी वगैरे आणणार होते. लका उगाचच उम्याला थांबवला. हनुमंत एकदा माझ्याकडे तर एकदा उमेशकडे पाहत म्हणाला, काय रे, तुमच्या दोघांचा काही वेगळा प्लॅन होता का? उमेशने गमतीने विचारलं. मी हनुमंताच्या प्रत्युत्तराची वाट पाहत होतो. त्याला खरंच तिथं काही वेगळं जाणवलं असावं असं मला वाटत होतं. त्याच्या मनाचा मी आढावा घेऊ शकत नव्हतो, पण तो काय उत्तर देईल याची उत्सुकता मला होती. 3 तिगाडा काम बिगाडा होईल बघ आता, हनुमंत भाबड्या स्वरात उद्गारला. हात तुझ्या. मी भ्रमनिराश झाल्यामुळे वैतागून खाली पडलेल्या एका बारीकसा खडा त्याला उचलून मारायला गेलो, पण सर्र करत एक काळी आकृती हनुमंतच्या मागे सुमारे 15-20 फुटांवरून माझ्या डोळ्यांदेखत एका दिशेहून दुसऱ्या दिशेकडे अतिशय वेगाने गेली. माझ्या पापण्यांच्या उघडझाप करण्याच्या वेळापेक्षा ती आकृतीचा वेग काहीसा जास्तच होता. ठबकून माझा हात जागीच थांबला. माझ्या हातातून खडा काही सुटला नाही. हनुमंत चुलीच्या उजव्या बाजूला बसला होता, मी डाव्या बाजूला, तर उमेश चुलीच्या समोर आमच्या दोघांच्या मध्ये होता. त्या दोघांनीही आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं, पण तोपर्यंत ती आकृती अंधारात नाहीशी झाली होती. ते काय होतं? उमेशचा स्वर काहीसा घाबरल्यासारखा होता. हनुमंत देखील गोंधळलेल्या स्थितीत आजूबाजूला पाहत होता. त्यांनी ती आकृती पाहिली होती की नाही मला माहीत नाही. शिवाय दुसऱ्या क्षणाला मी सुद्धा काय पाहिले याचं स्पष्ट उत्तर मला कधीच देता येणार नाही. त्या आकृतीचा आकार उभा होता की आडवा, गोल, दंडगोल, आयताकृती? नाही. दाट अंधारातल्या त्या रात्री, त्या प्रसंगात ती आकृती त्या अंधारापेक्षाही गडद काळी होती. बस इतकेच मी ठोसपणे सांगू शकतो. बाकी आतून मलाही काही त्यांचं आकलन होत नव्हतं, पण इतकी समज होती की तो प्रकार धोकादायक होता. लहानपणापासून मी गावातल्या बऱ्याचशा दंतकथा ऐकत आलो आहे. रात्री अंगणात गप्पा गोष्टी करताना मोठ्या माणसांनी सांगितलेल्या कित्येकशा गोष्टी आठवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गावासभोवताली भूतखेतं असतात, पण ती त्यांच्या नेमलेल्या जागीच
रात्री संचार करतात. कारण भूतांच्या सुद्धा ठराविक मर्यादा असतात. म्हणून दिवसाढवळ्या ते कोणालाही काही करत नाही. रात्री जर कोणी त्यांच्या कक्षेत गेलं, मग ते जाणून वा अजाणतेपणी कसेही, तर मात्र त्याला ते सोडत नाही. असे विचार आणि त्यांना पुष्टी देणारे डझनभर किस्से आम्हा मुलांना ठाऊक होते. अर्थात मोठ्या माणसांकडून ऐकलेले. बाकी त्यातलं खरं खोटं आम्हाला माहीत नव्हतं व आमच्या कधी तसल्या गोष्टींशी संबंध आलाच नव्हता. वेळ रात्रीची होती. शिवाय आम्ही घरापासून दूर रानात आलो होतो. शक्यता नाकारता येत नव्हती की आम्ही त्या अंधाऱ्या रात्री पुन्हा अमानवी शक्तीच्या कक्षेत चुकून प्रवेश केला होता. मानवी मनात एकदा शंकेची पाल चुकचुकली की त्याच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात. मग तो सभोवतालच्या घडणाऱ्या बारीकसारीक बाबींचाही कार्यकारणाभाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो. किंबहुना असं म्हणता येईल की नेहमीच्या सामान्य गोष्टी देखील एखाद्या गूढार्थाने घडत असल्यासारख्या वाटत राहते. आमच्यासोबतही तसंच काहीतरी होत होतं. त्या एका प्रसंगामुळे आम्ही तिघेही आता आसपासच्या प्रत्येक हालचालीवर, आवाजावर बारीक नजर ठेवून होतो. उमेशला तितक्यातच कापरं भरलं होतं. त्याला शक्य तितकं गप्प राहण्याचा हनुमंतने इशारा केला. काही घटका गेल्या, पण सर्व काही सामसूम होतं. चुलीवर ठेवलेल्या रस्त्याला एव्हाना उकळी फुटली आणि त्याचा कटकट आवाज येऊ लागला. त्याचा वास दरवळू लागला. तसे आमचे मन पुन्हा आमच्या पार्टीकडे वळले. मी पळीने रस्त्याचे 1-2 थेंब हातावर घेऊन तिखट मीठ तपासू लागलो. सर्व काही योग्य प्रकारे पार पडलं होतं. चुलीतला जाळ थोडा कमी केला आणि आम्ही बाकी तिघे येण्याची वाट पाहू लागलो. मगाचे भीतीदायक विचार आत्ताच मागे पडले होते की ए निल्या. उमेशने ती किंकाळी फोडली आणि झटका बसल्यासारखा तो माझ्या मागच्या दिशेने खुणावू लागला. हनुमंत उमेशकडे विस्फारलेल्या नजरेने पाहत होता. तिकडे बघू नकोस. हनुमंत लगबगीने उठत मोठ्याने ओरडला आणि मी मागे पाहण्याचे टाळले. हवेतला गारठा पुन्हा वाढला आणि आता त्यासोबत उग्र घाणेरडा दर्पही वातावरणात मिसळला. त्याच क्षणाला थंडगार हवेचा झोत तीव्रतेने माझ्या मागून आला. अंगभर जीवघेणा शहारा आला. पण त्यापेक्षाही भयानक काहीतरी पुढच्या क्षणाला पाठीवर येऊन धडकेल अशी धावती शंका व भीती उरात वाटली. एकाएकी तिथले वातावरण बदलले होते. मूळची शांत रम्य असणारी ती जागा अमानवी पाशवी शक्तीने झपाटल्यासारखी वाटू लागली होती. तिथला गारवा नेहमीप्रमाणे नसून तो अनैसर्गिक वाटत होता. तिथल्या वाऱ्याला दिशा नव्हती. तो लगाम सुटलेल्या हट्टी घोड्याप्रमाणे सैरावेरा इकडून तिकडे धावत खिंकाळत होता. सोबत जमिनीवरची धूळ, इस्ततः पसरलेली सुकलेली पाने, काटक्या यांनाही उडवत होती. त्या वाऱ्याचा आवाज, नाद, दिशा कशा कशांतच सुसूत्रता नव्हती. कोणत्याही दिशेने तो पुढे गेला तरी राहून राहून पुन्हा आमच्याजवळ येत होता. ते दृश्य, तो अनुभव सारेच अकल्पनीय, अनाकलनीय आणि अवर्णनीय होते. सेकंदाच्या 10व्या भागापेक्षा कमी अवधी एकामागोमाग एक अशी वातावरणातल्या बदलाची सुरुवात झाली होती. ही लक्षणे ठीक नव्हतीच. हनुमंत, उमेश आणि मी तिघेही थबकून गेलो होतो. जर का लवकरच हातपाय नाही हलवले तर पुढे अजून विचित्र अनुभव घ्यावे लागले असते. मी आणि हनुमंत उठलोच होतो, पण उमेश अजून पूर्णपणे तयार नव्हता. वाऱ्याचा एक झोत पुन्हा आमच्या अंगावरून पुढे निघून गेला आणि हीच ती योग्य वेळ असा निर्धार करून आम्ही दोघांनी उमेशला अक्षरशः मागे खेचला. त्या गडबडीत उमेशच्या पायाने चुलीवरचा टोप खाली कलंडला, रस्सा खाली सांडला आणि अगदी त्याच वेळेस आमच्या सभोवतालचं थंड हवेचं वातावरण एकाएकी नाहीसं झाल्यासारखं भास झाला. आम्ही शक्य तितक्या वेगाने पळायला लागलो. उमेश त्यातूनही मागे वळून वळून पाहत ओरडत होता. त्यांच्या मते
ती गडद काळी आकृती आम्ही बसलेल्या जागेवर पसरली होती. आम्हाला त्या गोष्टीत काडीचाही रस नव्हता. त्याला ओरडतच हनुमंतने मागे न पाहण्याविषयी सांगितलं. आम्हाला माहीत होतं की ती आकृती फार काळ तिथे थांबणार नाही. एकदा का तिथलं काम संपलं की ती आकृती पुन्हा आमच्या मागे येणार होती. तिच्या वेगापुढे आमचा टिकाव लागणं निव्वळ अशक्य होतं. वाडी थोडी लांबच होती. धापा टाकत आम्ही पायाखाली येईल ते तुडवत धावत होतो. उमेशला पुढे ठेवून एका बाजूने हनुमंत आणि दुसऱ्या बाजूने मी त्याला पिटाळत होतो. जरी तिघांच्याही मनात त्या भयानक प्रसंगाने भीतीचा जन्म झाला असला तरी सर्वात जास्त प्रभाव उमेशवर पडला होता. तो मध्येच भयसाटल्यासारखा मागे मागे वळून पाहायचा, ओरडायचा. त्यामुळे जरी धोका आम्हालाही होता तरी त्याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक होतं. 3-4 बांधांच्या फटी धावत उड्या मारत आम्ही पार करत जवळपास निम्मे अंतर गाठले होते. आता आमच्या मागूनही खसपटण्याचा, सरपटण्याचा आवाज येऊ लागला होता. ते जे काही होतं ते कदाचित आता आमच्या मागावर होतं. हवेतला गारवा हळूहळू पुन्हा वाढू लागला, पण अगोदर जाणवलेला त्यापेक्षा तो कमी होता. याचाच अर्थ ते जे काही होतं ते मागून आमच्याजवळ पोहोचलं नव्हतं. मधूनच वटवाघुळाचे हवेला चिरणारे आवाज येऊ लागले. झाडांची सळसळ त्यात भर घालू लागली. तो गारठा वाढण्या अगोदर आमचे वाडीपर्यंत पोहोचणे निकडीचे होते. श्वास भरून यायला लागले होते. उमेश मागे वळणारच होता की हनुमंत धावतच ओरडला, काय झालं तरी थांबायचं नाही, पळा. त्याच्या आवाजानं उरलं सुरलं बळ जमा करून आम्ही अजून त्वेषाने पळू लागलो. पिसाटलेला वारा आमचा पाठलाग करतच होता, पण त्यावेळी त्याला दिशा होती. घू घू करणाऱ्या आवाजाची नादशृंखला एका लयीत ऐकू येऊ लागली होती. शिकाऱ्याची सारी शक्ती सावजामागे एककेंद्रितपणे येत होती. मी हनुमंतपेक्षाही मागे राहिलो होतो आणि ती अदृश्य शक्ती, ते पिसाट वारं, त्याच्या कासाट्यात मी आता या क्षणाला सापडणार असं सारखं वाटत होतं. त्या विचारांनी धडकी मला भरली होती. या अगोदर असल्या प्रसंगाशी कधी गाठ पडली नव्हती. अनामिक भीतीने मी मनातल्या मनात साप भेदरलो होतो, पण आता त्यावर विचार करण्याची वेळ नव्हती. डोळे बंद करून मी झपाट्याने वेगाने धावलो. वाडीजवळच्या अवाढव्य गोडांब्याचे झाड मागे पडले आणि शेवटी माझ्या अंगातले त्राण जाऊ लागले. मी एव्हाना खाली कोसळणारच होतो की वातावरणात पुन्हा बदल जाणवू लागला. यावेळी झालेला बदल हा आल्हाददायक वाटत होता. अचानकपणे आसपासचं वातावरण निवळलं होतं. सभोवतालचे आवाज, वारा, सर्वांचा प्रभाव हळूहळू क्षीण होत नाहीसा झाला होता. गारवा नैसर्गिकपणे कमी अधिक जाणवत होता, पण त्याचा स्पर्श आता शरीराला टोचत नव्हता. समोर उमेश डोळे टक्क उघडे ठेवून जमिनीवर आडवा पडला होता. हनुमंत त्याच्या जवळच धापा टाकत बसला होता. घराजवळ येऊ लागली होती. इतक्यात समोरून आकाश, महेश, सुनील येताना दिसले. मी कसाबसा हनुमंतजवळ जाऊन प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. श्वास भरला होता. ओठांतून शब्द फुटण्याची इतक्यात शक्यता नव्हती. त्याची हद्द संपली. हनुमंतने गोडांब्याकडे बोट दाखवत माझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर दिले. कदाचित ते जे काही होतं त्याच्या कक्षेतून किंवा त्याच्या आवाक्यातील परिघातून आम्ही बाहेर पडलो होतो. नशीब बलवत्तर होतं म्हणून हातभर अंतरावर आलेलं ते माघारी फिरलं व तिथेच काही क्षण घुटमळत राहिलं होतं. देवाचं नाव घेऊन मी जमिनीवर अंग टाकलं आणि श्वासोच्छ्वासाची गती सुरळीत होण्याची वाट पाहू लागलो. गोडांबा हे नाव फार पूर्वी त्या आंब्याच्या गोड चवीमुळे मिळालं होतं. हनुमंत तिथेच लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याच्याकडे त्या परिसराचा सारा तपशील होता, पण आज तो प्रसंग घडला त्याबद्दल त्यालाही कोडे पडले होते. तसा अनुभव या अगोदर कुणालाही आला नव्हता. कदाचित या अगोदर कुणी रात्रीच्या वेळी इकडे आलंच नसावं. आम्ही तिघेही तेव्हा शांत झालो होतो.
आकाश, महेश, सुनील ती हकीकत ऐकून सुन्न झाले. सकाळी पुन्हा तिथे येऊन शोध घेण्याचा निर्णय आम्ही संगनमताने घेतला. जोपर्यंत इतरांना सांगण्यासारखं कारण सापडत नाही तोपर्यंत झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याचं ठरवलं. काही वेळ तिथे थांबून रात्री उशिराच घराकडे गेलो. भांड्याबाबत कुणी विचारलं असतं तर टाळणं मुश्किल झालं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला पुन्हा त्या जागी जमलो. उमेशला ताप भरला असल्याने तो येऊ शकला नाही. चुलीचे दगड, टोप, त्यावरचं झाकण सगळं काही कुठे कुठे पसरलं होतं. मांसाचा एक तुकडाही शोधून सापडला नाही. या सर्वांवरून काही निष्कर्ष काढता आला नसता. कुत्रं नाहीतर एखादं जनावर वासानं आलं असलं पाहिजे. सुनील तर्क लावत म्हणाला, तुम्हाला नक्कीच भास झाला असला पाहिजे. आकाशने पुष्टी जोडली, मला वाटतंय काल जोराचा वारा सुटला असेल म्हणून तुम्हाला भीती वाटली असेल. महेशनेही आपलं मत मांडलं, हो, काल रात्री जोराचा वारा सुटला होता. घरून भाकरी घेताना वर पत्र्यांचा धडधड आवाज येत होता. सुनीलने आठवले तसे सांगितले. मी हनुमंताकडे पाहिले. त्याने इशारातच मला गप्प राहायला सांगितले. व्हायला का असंच काहीतरी असेल, पण जीवाची भीती वाटली आणि आम्ही पळालो. पण सुन्या, फक्त जोराचं वारं नव्हतं ते, पिसाट वारं होतं ते, पिसाट वारं. हनुमंताने उच्चारलेल्या त्या 2 शब्दांनी अंगावर काटा आला. दुपारी उमेश, हनुमंत आणि मी कुणालाही न सांगता माळरानावर गेलो. डोक्यातले विचार मागे पडत गेले तसा उमेशचा तापही निवळला होता. प्रत्येक प्रसंग आठवून त्यावर बारकाईने विचार केला. आमच्यापैकी कोणालाही त्या पाहिलेल्या आकृतीचं ठळक असं विश्लेषण करता येत नव्हतं. एक काळी गडद छाया, या पलीकडे त्याला स्पष्ट असं नाव देताच येत नव्हतं. कसे देणार? मानवी ज्ञानालाही काही मर्यादा असतात. त्या वस्तूंची किंवा गोष्टीची स्वतःची अशी काही विशिष्ट घनता किंवा आकार नव्हता. त्यामुळे तिचं आकलन होतच नव्हतं. तो घाणेरडा वास नाकांनी कधी अनुभवलाच नव्हता. खरोखरच कोणती अदृश्य, अनामिक, अतिमानवी व पाशवी शक्ती तिथे होती का? या प्रश्नांचं उत्तर आता आम्ही तिघेही ठामपणे देऊ शकलो नव्हतो. शिवाय तो वारा नैसर्गिक होता की अनैसर्गिक त्याचं मोजमाप आणि प्रमाण कुठून माहीत पडणार? त्याचं दिशाहीनपणे एक जागी खोळंबणं, पाठलाग करणं या बाबीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास स्वाभाविक ठरू शकतात. कोणताही तार्किक आधार न मिळाल्याने आम्ही तिघांनी त्या आठवणीला विसरण्याचे ठरवले. भास किंवा तत्सम प्रकार अशी समजूत घेऊन त्या प्रकाराला आम्ही गुंडाळले आणि घराकडे निघालो. त्या प्रसंगाबाबत फारसं कोणाला कळालं नाही. थोडे दिवस सुनील, महेश, आकाशने मस्करीत तो विषय काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही तो विषय कधी वाढूच दिला नाही. इतक्या वर्षात ती कटू आठवण खूपदा डोळ्यांसमोर जशीच्या तशी आली. बाकी सगळे भास असले तरी एक गोष्ट निश्चितपणे जाणवली होती, आम्ही तिघांनीही अनुभवली होती आणि तिला आम्ही स्पष्ट नाव देऊ शकत होतो. ते पिसाट वारं होतं. पिसाट वारं. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.